अधिरुह्यतीरमविशैह्य तेजसां निलयं कृताघविलयं कृपालयं कलयन्नुवासदलयन्तमापदं मुरहारिणं मुनिवरो हृदन्तरे। मुनिवरः श्री राघवेंद्र स्वामी तीरम समुद्रतटाला अधिरुह्य वर येऊन अविषय्य तेजसा म्हणजे दुस्सह असलेल्या अनेक तेजांचा निलयम आश्रय असलेल्या कृताघ विलयम अघ म्हणजे पाप, विलय म्हणजे त्यांचा नाश करणारा, कृत म्हणजे केले आहेत ज्याने, म्हणजेच ज्याने पापांचा नाश केलेला आहे, पापांचा जो नाश करतो असा कृपालयम दयानिधी असलेल्या, आपदम म्हणजे विपत्तींचा संकटांचा, दलयंतम नाश करणाऱ्या, मुरहारिणम म्हणजे श्रीकृष्णाला, मुर नामक दैत्याचा ज्याने नाश केलेला आहे अशा श्रीकृष्णाला हृदंतरे हृदयामध्ये कलयन ध्यान करत उवास वास केला। श्री राघवेंद्र स्वामींनी कावेरी आणि समुद्र संगमामध्ये स्नान केले। स्नान केल्यानंतर ते समुद्र तटावरती आले। समुद्राच्या तीरावरती बसून त्यांनी ध्यान केले। त्यांनी कोणाचे ध्यान केले याबद्दल नारायणाचार्य सांगतात, जो असह्य असंख्य अशा तेजराशींना आश्रय आहे, जो समस्त पापांचा नाश करतो, जो अतिशय कृपाळू आहे आणि समस्त संकटांचा तो सहज नाश करतो, अशा मुर नामक दैत्याचा संहार करणाऱ्या भगवान श्रीकृष्णास आपल्या हृदयामध्ये स्थापून त्याचे श्री राघवेंद्र स्वामींनी ध्यान केले।